नमस्कार. हर हर गंगे नमामि गंगे. प्रयागराज महाकुंभ एक दिव्य अनुभव घेऊन मी आली आहे. 5 दिवस प्रयागराजमध्ये होते. खूप वेगवेगळ्या बातम्या टीव्हीवर पाहत होते, ऐकत होते. जेव्हा प्रयागराजला पोहोचले त्यावेळेस माणसांचे लोंढेच्या लोंढे, एकही गल्ली अशी नाही जिथे टिचभर जागा आपल्याला मोकळी दिसेल. एवढ्या प्रचंड संख्येने लोक प्रयागराजच्या त्रिवेणी संगमाकडे, वेगवेगळ्या घाटाकडे निघालेले होते. गेले 1 महिन्याहून अधिक काळ रोजच्या रोज 1 करोडहून अधिक लोक स्नानासाठी तिथे येत आहेत. पण मला जे विशेषत्वानं जाणवलं ते म्हणजे त्या ठिकाणी कुठेही दुर्गंधी नाही. कोणी आपल्या वडिलांना थकलेत म्हणून खांद्यावर घेतलंय, कोणी आजोबांना खांद्यावर घेतलंय, तर कोणी नातवंडाला एखाद्या आजोबाने आपल्या कडेवर उचलून घेतलंय. अतिशय रम्य आणि मनमोहक ते दृश्य. कुठेही हुल्लडबाजी नाही, गोंधळ नाही, तक्रार नाही. चालले ते एका दिशेने. मला फक्त त्रिवेणी संगमावर स्नान करायचंय, डुबकी मारायची, ही एकमेव भूमिका आणि भावना लोकांच्या मनामध्ये जाणवत होती. योगी सरकारचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. केवढं नियोजन, पण या नियोजनापेक्षाही येणारा लोंढा जो होता तो खूप मोठा होता. त्याचं नियोजन करताना त्यांची कसरत निश्चित होत होती. पण एक अद्भुत शक्ती, एक डिवाइन पॉवर आपण असं जी म्हणतो, ती मात्र त्या ठिकाणी निश्चित कार्यरत होती असं मला जाणवलं. 1 महिन्याहून अधिक काळ एवढ्या संख्येने लोक तिथे स्नानासाठी येत आहेत. एवढे लोक, दिवसातला 24 तासातला एकही मिनिट असा गेला नसेल की लोकांनी तिथे अंघोळ केली नाही. लोकांनी अर्पण केलेली फुलं, तिथे चुकून काही प्लास्टिकच्या पडलेल्या पिशव्या वगळता गंगा अतिशय नितळ आणि स्वच्छ होती. आकाशातल्या ग्रहांची स्थिती आणि जलतत्वाची ऊर्जा घेऊन प्रचंड भारावलेल्या मनाने लोक त्रिवेणीतून किंवा गंगा घाटावरून लोक बाहेर पडत होते. आणि त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाहण्यासारखा होता. डुबकी मारून आल्यानंतर तिथे कपडे बदलण्यासाठी जी व्यवस्था योगी सरकारने केली ती खूप चांगली. पण एवढ्या संख्येने लोक आले होते आणि भारावलेले लोक आपापल्या विश्वातच होते. महिला तिथे उघड्यावरती कपडे बदलत असताना सुद्धा कोणीही त्यांच्याकडे वाईट नजरेनं बघत नव्हतं. समाजामध्ये मात्र निश्चित अशा काही विकृत मनोवृत्तीचे लोक आहेत. ते त्याचं आवर्जून चित्रीकरण करून दाखवण्याचा प्रयत्न करत असतील. ही विकृती आहे समाजाची. पण समाजामध्ये तिथे मी जे अनुभवलं ते लोकांना फक्त त्या ठिकाणी स्नान करणं आणि आपण तिथनं सकारात्मकता घेऊन जाणं हाच एकमेव भाव होता. ही विकृत मनोवृत्ती जी सनातन धर्माच्या विरोधात जाऊन आवाज उठवते, त्यांचा हा आवाज आहे. आणि तो मला असं वाटतं आपण दुर्लक्षित केला पाहिजे. तिथली सकारात्मकता अनुभवणं, तिथली ऊर्जा घेणं हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं. आणि या विकृत मनोवृत्तीला हाकलून लावणं, यासाठी सुद्धा आपण सजग असणं ही सुद्धा काळाची गरज आहे असं मला वाटतं. योगी सरकारने याच्यासाठी कित्येक महिने नियोजन केलं असेल. एवढ्या संख्येने लोक तिथे का आले? माझं पाप धुतलं जावं, माझे सगळे पापापासून मुक्ती व्हावी, हे असेलच. माहित नाही, प्रत्येकाच्या भूमिका वेगळ्या असतात. पण मला असं वाटतं पाप आणि पुण्याच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी जो महाप्रलय लोकांचा आलेला होता, हिंदुत्वाचा महाप्रलय होता, हर हर गंगे म्हणत आलेला जो महाप्रलय होता, तो एकमेव सकारात्मकतेनं सगळ्यांना पुढे घेऊन जाणारा आणि माझ्या कुटुंबाबरोबर माझ्या समाजाची आणि माझ्या देशाची भरभराट व्हावी, हे हिंदू राष्ट्र व्हावं आणि हिंदूंचा जागर या महाकुंभ मेळ्यामध्ये मला जाणवला. अजूनही काही दिवस बाकी आहेत. ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर जा. निश्चित त्रास होईल, पण थोडा त्रास सहन केला तर हा जनसागर अनुभवताना मिळणारी प्रचंड ऊर्जा मात्र आपल्याला आशेचा किरण दाखवणारी आणि एक सकारात्मकतेनं पुढे घेऊन जाणारी आहे. माझा अनुभव अतिशय चांगला, ऊर्जादायी, प्रेरणादायी आणि प्रचंड ऊर्जा घेऊन पुढच्या कामासाठी मी मुंबईत आली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हर हर गंगे नमामि गंगे.